पाचव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर बजरंग सोनावणे यांनी आघाडी घेतली आहे। पाचव्या फेरीमध्ये बजरंग सोनावणे यांना 8,900 मतांची आघाडी। तर भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे सातत्याने पिछाडीवर आहेत। अगदी पाचव्या फेरीमध्ये देखील त्या पिछाडीवर पाहायला मिळत आहे। गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसानी आघाडीवर आहेत। बारामतीमध्ये पाचव्या फेरी अखेरीस सुप्रिया सुळे 21,000 मतांनी आघाडीवर। नक्कीच तर सुप्रिया सुळे या सातत्याने आघाडीवर आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासाठी त्याचबरोबर अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का। हे 12,248 मतांनी आघाडीवर। दक्षिण मुंबईतून अनिल देसाई आघाडीवर। दक्षिण मुंबईमधून अनिल देसाई आघाडीवर आहेत। 12,000 मतांनी आता अनिल देसाई आघाडीवर। सातत्याने या ठिकाणी फेरबदल होतोय। आता अनिल देसाई आघाडीवर आहेत तर राहुल शेवाळे हे पिछाडीवर आहेत। रवींद्र वायकर हे 8,309 मतांनी आघाडीवर तर प्रतापराव जाधव हे 9,202 मतांनी आघाडीवर। तर रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम मधून आघाडीवर आहेत। अमोल कीर्तीकर आणि ठाकरे गटाला मोठा धक्का। 5,000 हून अधिक मतांनी ते आघाडीवर। उत्तर यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख यांची 31,000 मतांची आघाडी। यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख आघाडीवर। तर यवतमाळ वाशिम